नमस्कार. आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी खाऱ्या वांग्याची भाजी. चला तर लगेच बनवायला घेऊया खाऱ्या वांग्याची भाजी. मी इथे थोडे शेंगदाणे भाजून घेत आहे. त्याला असे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. मी ते डब्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं मीठ टाकून घेत आहे. मीठ टाकल्यामुळे वांगी काळी पडत नाही. अशा प्रकारे मी अख्खे वांगे कट करून घेतलेले आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकून घेतले आहे. 2 मिरच्या, थोडं आलं, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता टाकून घेतला आहे. थोडे जिरे आणि चवीनुसार मीठही टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. गॅसवरती कढई ठेवली आहे. त्यात तेल टाकून घेतले आहे. तेल थोडे गरम झाले की त्यात थोडी मोहरी आणि जिरे टाकायचे आहे. जिरे आणि मोहरी थोडे तडतडून झाले की त्यात वांगे टाकायचे आहे. वांगे थोडे परतू द्यायचे आहे. व्यवस्थित परतून झाले की त्यात थोडी हळद टाकायची आहे. वांगी व्यवस्थित परतलेली आहे. त्यामध्ये मसाला टाकून घेऊया. मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. मसाला व्यवस्थित परतलेला आहे. आता आपण पाणी ॲड करून घेऊया. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता. 10 ते 15 मिनिटात वांगी व्यवस्थित शिजतात. त्यानंतर कोथिंबीर ॲड करू. कोथिंबीर ॲड झाली की गॅस बंद करायचा आहे. आपली भाजी तयार झालेली आहे. बाजरीच्या भाकरीसोबत एकदम मस्त लागते ही भाजी. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.